आपल्याला माहिती आहे की मागच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि मुख्यमंत्री अजितदादा देखील होते. एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतनं आणि या तिघांच्याही पुढाकारानं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही काढण्यात आलेली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रत्नागिरी जिल्ह्यातनं सुमारे 800 ते 1000 लोक ज्येष्ठ नागरिक हे अयोध्येला रवाना होत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी स्वतः या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून उपस्थित होतो. आणि हे सांगताना आनंद होतोय की नुसत्या योजना आम्ही केल्या नाहीत, त्या योजनांचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी कशी करतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजची ही ट्रेन जी अयोध्येला जाते ते आहे. मला रेल्वेला देखील धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी रेल्वेची सुविधा जे ज्येष्ठ नागरिक जाणार आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी देखील आम्ही घेणार आहोत. डॉक्टरांचं एक पथक रेल्वेमध्ये आहे, स्वयंसेवक रेल्वेमध्ये आहेत. 2.5 दिवसाचा जाण्याचा आणि 2.5 दिवसाचा येण्याचा हा प्रवास आहे. तिथे 1 दिवसाचा मुक्काम आहे. सगळ्या गोष्टीची अतिशय चांगल्या पद्धतीनं तजवीज या रेल्वेमध्ये केलेली आहे आणि माझ्या प्रशासनानं जे एफर्ट्स घेतले याच्यासाठी त्याचं देखील मनापासून कौतुक करतो. बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल एक विधान केलेलं आहे की महाराष्ट्र पोलिसांसारखं अपारेशन डिपार्टमेंट जगात कुठेही नाही आणि 50 लाख पकडून 50,000 दाखवतात. 1 वर्ष हरामीपणा केला नाही तर सगळं सुखासारखं सरळ होईल अशी टीका आणि एक प्रकारे मला असं वाटतं की ते काय बोलले आणि ते असं जर बोललं असतील महाराष्ट्र पोलीसच्या बाबतीमध्ये तर त्या मताशी कुणी सहमत होणार नाही. त्यांचं वैयक्तिक मत आहे. परंतु आजचा हा कार्यक्रम आमची सगळी ज्येष्ठ लोक अयोध्येला निघालेली आहे आणि अयोध्येला निघालेल्या लोकांची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. मला असं वाटतं की अयोध्येवर आणि या प्रवासावर जर मला विचारलं तर बरोबर आपण रामनवमीच्या दिवशी रत्नागिरीकडे आश्वासन दिलं होतं प्रतिष्ठान रामललाची अयोध्येत झाली तेव्हा की रत्नागिरीच्या अयोध्येतल्या रत्नागिरी लोकांना आपण घेऊन आलो. काय आपल्या भावनाची पहिली जी रेल्वे होती आज मनापासून मला आनंद आहे. दुसरी रेल्वे देखील आता नोंदणी आणि हे सगळं सुरू होईल. परंतु दिलेला शब्द रत्नागिरी मतदारसंघाचा आमदार पाळतो हे तुम्हाला पटलेलं आहे ना, बस त्याच्यातच मला समाधान आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी भाषणामध्ये मी सांगितलं होतं की अनेकांनी निवडणुकीच्या स्वार्थापोटी मला हिंदू द्वेष्टा ठरवण्याचं काम काही लोकांनी केलं होतं. त्याला ही रेल्वे सोडून चपराक मिळालेली आहे आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की टीकेला मी उत्तर माझ्या कामानं देतो आणि हे पवित्र काम माझ्या हातातनं घडलं त्याबद्दल मी समाधानी. खरोखर एक प्रकारे रामावरती श्रद्धा याचं ते प्रतीक दिसतंय आणि आपण तिची सोय चांगल्या प्रकारे केली. आज पहिली रेल्वे जाते, दुसऱ्या रेल्वेची पण तजवीज आम्ही काही दिवसामध्ये करणार आहोत. मला असं वाटतं की आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर तो राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि त्यांच्या हसण्यातच माझे विरोधक चितपट झालेले. नितेश राणे यांनी असं म्हटलं की धर्मविचारानं सामान घ्या, धर्मविचारानं हनुमान चालीसा म्हणायला लावा, मग सामान खर्च करा असं आव्हान त्यांनी हिंदूंना केलेलं आहे. आपण रत्नागिरीतनं सुटणाऱ्या अयोध्येसाठी सुटणाऱ्या रेल्वेवर आपण बोलू. मला असं वाटतं की आमच्यासाठी आजचा आनंद दिवस आहे. मी मगाशी भाषणामध्ये देखील सांगितलं की ज्या पद्धतीनं प्रत्येक आई वडील केलं पाहिजे. कदाचित काही ठिकाणी आर्थिक सुबकता नसल्यामुळे शक्य होत नाही. शासनाच्या माध्यमातून म्हणजे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून केलेली सोय आणि त्यांचा मिळालेला मला आशीर्वाद हा आजच्या निमित्तानं मला महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ज्याने कोणी टीका केली, जे कोण वाईट बोलले त्यांची सगळी जबाबदारी मी प्रभू रामचंद्रावर सोडून अयोध्येला पहिली रेल्वे नेत आहे. रत्नागिरी किती रामभक्त या पहिल्या याच्यात राजापूर, लांजा, रत्नागिरी, खेड, चिपळूण सगळ्या जिल्ह्यातले 800 ते 1000 रामभक्त याच्यामध्ये आहेत आणि सगळे 60 वर्षाच्या वरचे आहेत. काहींची गैरसोय झाली होती, काही अनावधानानं मुळे आणि यांच्याबरोबर बऱ्यापैकी स्वयंसेवक देखील आहे, डॉक्टरांची टीम आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या हेल्थच्या आहेत त्या देखील तपासण्याची रचना या सगळ्या रेल्वेमध्ये आहे.
आणि म्हणून हा प्रवास करत असताना त्यांना घरातच असल्याचा भास होतो. नाही, वस्तुस्थिती खरी आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधीनं, पालकमंत्र्यांना, मंत्र्यांना कमिटेड असलं पाहिजे. जे लोकांना आपण आश्वासन देतो ते जर शासनानं नमक असली पाहिजे स्वतःच्या माध्यमातून पूर्ण करायची. परंतु ही वेळ काय माझ्यावर आली नाही. शासनानं दिलेला शब्द विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब, अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण आम्ही केलेला आहे. परंतु या सगळ्याचं श्रेय मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देतो. या तिन्ही नेतृत्वामुळे आज ही सोय आम्हाला उपलब्ध झाली. आपल्याकडे कुठल्या भागाला जारी करण्याची काय माहिती? मी काल परवाच आपल्या सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेतलेला आहे. जिल्ह्यामध्ये जर पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानमध्ये पाठवावं अशा देखील सूचना पालकमंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत. त्याचा सर्व्हे सुरू आहे. पाकिस्तान दार्जिना माणसाला महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही. या भ्याड हल्ल्याचा आम्ही अतिशय तीव्र भाषेमध्ये निषेध केलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे देशाच्या नेतृत्वावर म्हणजेच देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार चालतंय. महाराष्ट्र सरकारची देखील भूमिका आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी कडक कारवाई केली पाहिजे आणि पाकिस्तानचं थोबाड फोडलं पाहिजे. या हल्ल्या संदर्भात शरद पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्याची देखील चर्चा होती की 3-4 वेळा हल्ले झाले, मात्र आताच धर्माची चर्चा का होते. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मत मांडलं होतं की शरद पवारांनी त्यांचे जे नातेवाईक मारले गेले काश्मीरमध्ये त्यांचं म्हणणं ऐकून आपलं मत मांडलं. मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून एक भूमिका मी तुम्हाला सांगतो की कोण नेते काय म्हणाले याच्यापेक्षा कृतीशील नेतृत्व कसं असतं ते मी तुम्हाला सांगतो. सिंधुदुर्गाचा पक्षाचा आभार यात्रा दौरा असताना देखील राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री स्वतः श्रीनगरमध्ये होते, जम्मूमध्ये होते. तिथल्या जवळजवळ 550 लोकांना स्वतः विमानानं पाठवण्याचं जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यांनी ते पाठवली. गिरीश महाजन देखील त्या ठिकाणी होते. आणि एवढंच नाही, ज्या मुस्लिम बांधवानं आपल्या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे, त्याला देखील मदत करण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. मला असं वाटतं की बाकीच्यांनी देखील हाच आदर्श घ्यावा. कुणी काय निर्णय घ्यावा लोकशाहीमध्ये हा त्याचा प्रत्येकाचा. आता संदीप देशपांडेंनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्यांनी जाहीर केलेला आहे, त्यांनाच विचारा त्याच्या मागचं त्यांचं धोरण काय. परंतु पर्यटकांनी देखील घाबरून जाण्याचं काही कारण नाही. भविष्यामध्ये असा प्रसंग घडणार नाही एवढी अद्दल पाकिस्तानला घडवली जाईल हा माझा तरी विश्वास आहे. अयोध्या गाडीवर आपण ज्यावेळेस निवडणुका असतात, आता बिहारच्या निवडणुका आहेत, अयोध्या गाडी भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय. पाकिस्तानला अद्दल घडवली पाहिजे आमची भूमिका आहे. पाकिस्तान दार्जिना लोकांना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हल्ल्याच्या बाबतीतली ठोस कारवाई केंद्र सरकार आणि विशेषतः मोदी साहेब आणि अमित शहा घेतली. मला या प्रश्नापेक्षा अयोध्येची गाडी जी आज जाते ती महत्वाची आहे. ज्यांनी हिंदुत्व सांगून काँग्रेसच्या मांडीवर जे जाऊन बसलेत त्यांच्याबद्दल मला आज बोलायचं नाही. आज माझे सगळे हिंदू बांधव प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला चाललेले आहेत, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. त्याच्यामुळे पुढच्या प्रश्नाकडे मी लक्ष देत नाही. घेऊन जातो.